याला कोण घेतलं? येण्याचं खरं निमित्त म्हणजे आसोवाला 4 वर्ष कंप्लीट झालेली आहे. मला ते आपलं मानायचंच नाहीये त्यांना. काय झालंय काय लाईव्ह आपण लाईव्ह स्वतःच्या स्वतःच्या हाताने सगळे दारू से जख्मों को भरने के बाद अपने ही साए से डरने के बाद नमस्कार, ही आहे आसोवाची वार्षिक पावसाळी सहल आणि पावसाळी सहल निमित्त सगळे विद्यार्थी आज चाललेले आहेत एका ठिकाणी. त्या ठिकाणी तुम्हाला लवकरच कळेल. समीरदा कसं वाटतं मला बघून? अरे हा कधी याला कोण घेतलं? आणि दुसरा कुठला हा का आला? अबे साले सगळी मुलं आली, हात मागे मान खाली, कोणीही मस्ती करायची नाही. प्रत्येकाला एक ऍपल आणि 4 बिस्किट. ओके चला, पहिला कोणा सुयश म्हात्रे. आणि अमोल शिंदे कुठे? प्रेझेंट सर. समीर खांडेकर प्रेझेंट सर. चला लवकर चला, लवकर चला. माकड म्हणाले कधीवर कधी कधीवर कधी. मासा म्हणाला शेपूट म्हणजे 2 हात. देवाल्या प्राण्यांची भरली सभा. पोपट होता सभापती मधोमध. पोपट होता सभापती मधोमध. मित्रांनो, आता आलेला आहे वेदिका. आणि आसोवाची सगळी टीम आता काम सुरू झालेलं आहे वाटतं. इथं आले. काय चाललंय? काय विषय आहे? काय विषय? एकदम मला वाटलं मी सगळ्यात लेट आहे. मी सगळ्यात आधी आलो असं मला वाटलं. तुम्ही जवळ आला असेल ना? पुण्यात ना आलो आम्ही. म्हणजे असं आम्हाला मुंबई मग वाटत गोरेगाव नावाचा एक वेगळा जिल्हा लागतो. हिंजवडी. हिंजवडी तर म्हणजे वर्ष केलं मी हिंजवडीत 1 तास तिथंच. तर आमचं तिकडच झालं. ते जेटला तिकडे लागला आम्हाला. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं है? कसला भारी व्ह्यू आहे यार. वेदी फार्म रिसॉर्ट म्हणजे हे फक्त रिसॉर्ट नाही आहे. म्हणजे हे काय सांगू आता मी, हे दिसलं एक सेकंड होम आहे. हे घर आहे म्हणजे. आणि या घरातून, या रिसॉर्टमधून हा जो काही व्ह्यू दिसतोय ना, बघा ना, हे काय आहे. स्वर्ग समोर असं अवतरलं असं वाटतंय. ज्यांचं हे रिसॉर्ट आहे त्यांचे खरंच आभार आणि कौतुक की तुम्ही एवढं छान ही प्रॉपर्टी जपली आहे. आणि मला असं वाटतं की इथे मी पुन्हा येणार. कधी लो वाटलं, काही लिहा वाटलं, काही क्रिएटिव्ह करा वाटलं, इकडे यायचं, समोरचा हा निसर्ग बघायचा आणि शांत व्हायचं. सगळ्यांचं पहिलं स्वागत आहे. आल्याबद्दल धन्यवाद. खरंच येण्याचं खरं निमित्त म्हणजे आसोवाला 4 वर्ष कंप्लीट झालेली आहेत.
असंच ऑफिसमध्ये बसल्या बसल्या पोरांचे ठरलं की सहल काढूया. मग समीर दादा म्हणला की सहलीला आपण चाललोच आहे, तर आपली काही फेलो युट्यूबर्स आहेत त्यांना पण बोलून घेऊ, काही सोबतचे क्रिएटर्स आहेत त्यांना पण बोलून घेऊ. सो सर्वप्रथम आल्याबद्दल सगळ्यांचे खरंच खरंच खूप थँक्यू. सगळ्यांचे अरे कमीत कमी खाल्लेल्या बासुंदीला तरी जागा रे, असं नका करू. मी पासून नाही खाल्ली. गद्दारी कर बे. हे गजिबो मचान जे काय आहे, इकडनं चारी साईडचा व्ह्यू येतोय. हे समोर पुणे म्हणजे पुण्याची साईड आहे ही. ते लांब दिसत आहेत ना, ते कात्रजचे डोंगर आहेत. ते समोर हायवे दिसतोय बघा, तिथे दिसला, इथं हायवे दिसतोय बघा, दिसला. तो हायवे खंबाटकी घाटाच्या आधी आहे. ते तिकडं भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. त्याच्या पलीकडनं आपण जातो सातारा साईडला. मला ते आपलं मानायचंच नाहीये त्यांना, काय झालंय काय माहिती. डोळ्यात पाणी आलं. आता मी रडतो थोडं. मला घेऊन जाताल तुम्ही अमरावतीला? चला, मला दुसरं काम भेटलेलं आहे. कमीत कमी काकूंबरोबर भांडे तरी घासेल काहीतरी. नाही नाही, असं नाही म्हणणं आहे, असं म्हणणं अजिबात नाही. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. तुम्हाला काय वाटतं की ह्यांनी शशांक सरांपेक्षा भारी काम केलं असेल? असं का त्यांना मिळालंय? काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल बोला, असं अख्खं महाराष्ट्र येडं होईल असं काहीतरी बोला. अरे बापरे, पण ते काय करतात माहित राहायची पाहिजे ना मला. हॅलो, नमस्कार नमस्कार. कसं आहे तुम्ही सगळे? हा आमचा अजित. आता ह्याने बॅट आणलेली आहे, आम्ही जरा उद्घाटन करणार आहोत त्याचं. किती बॉल आहे? किमान 6 तरी आम्ही ठरवणार आहोत आज. कॅप्टन समीर खांडेकर. आम्हाला 68 करायचे. बघूयात. आसोवा टीम बॅटिंग करते. हे राहुल द्रविड शॉट आहे. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ नहीं होती. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा बा. बोलायचं. अरे 7 बॉल 7 पाहिजे. दोन पाहिजे ना, 7 होते. नाही रे भाई, आपल्याला 6 रनांनी जिंकायचंय. भाई 68 आहे ते लक्षात ठेव. कीपर बद्दल काय सांगताल सर? कीपर आम्ही इम्पोर्ट केलेला आहे आणि तो इम्पॉर्टंट म्हणतोय, इम्पॉर्टंट आहे. कीपर खास लंगोट बांधून आलेला आहे. खास नागपूर वरून प्लेयर आलेले आपल्याकडे. अमरावती. आणि काय बघ ना, हे एक राज्याचं इंटिग्रेशन आहे. म्हणजे अमरावतीचा आमचा प्लेयर आहे, हा देवगडचा आहे, असं एक आसाम से आया आहे. एक असं राज्याचं आणि भारताचं इंटिग्रेशन आहे. आणि आमचा बॅट्समॅन आउट होत नाही, कारण मला जायचं. हे कुठला अंपायर कॉल? हे नो नाही असेल. हा शेवटचा बॉल आहे मॅचचा आणि मला असं वाटतं की त्याची विकेट पडणार आहे. हा शेवटचा बॉल आहे आणि आमचा नियम असा आहे की जो हरेल तो जिंकला. मला ह्या बॉलला तो आउट होईल असं वाटतं.
भाई फक्त वाईट किंवा नो नको टाकू. सिकंदर के हौसले जब गए इस दुनिया से वाईट नको टाकू, फक्त विकेट आहे डायरेक्ट मारा घर फेकून. मयूर दोस्तीत कुस्ती मयूर जिंकतोय. आज मला आनंद झाला. हम जीत गए. शादी करोगी, मुझसे शादी करोगी. प्लीज समीर सर. बर्थडे मोमेंटम लगेच 5 मिनिटात सुरू होणार आहे. एक भाषण द्या छोटस पटकन. अरे बापरे. इर्शाद आलाय का? इर्शाद भाई किती. सगळ्यांचे मनापासून आभार. खरंच ही एक काय म्हणूया, आपण सगळे एकाच मांदियाळीमधले आहोत, एकाच लीगमधले आहोत आणि एकमेकांचं काम आपण ॲप्रिशिएट करत असतो. खरंच सगळ्यांचे मनापासून आभार. आणि मला असं वाटतं की हे एक निमित्त आहे एकमेकांना काय म्हणूया आपण त्याला, एकमेकांच्या कलेला दाद देण्याचं, एकमेकांच्या कामाचं असंच कौतुक करत राहूयात. आणि मला असं वाटतं की आपण सगळे कामाला आहोत आणि सगळ्यांचे मला वाटतं की सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. सगळेच कामाला आहेत. आणि आसोवा जे आपलं यूट्यूब चॅनल आहे, आपली सोशल वाहिनी, हे एक तुमच्या सगळ्यांमधलं एक काय म्हणूया नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे. आणि एक लहान बाळ कसं पाहुण्यांसमोर घरी पाहुणे आले की कसं बोबडे बोलून भाषण करतं, तसं आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही मोठ्या मनाने आलात, तुमचा अमूल्य वेळ वाया घालून आलात. तर हे बोलायचं नव्हतं का? तुम्हाला सगळे अवेलेबल आहेत, अमूल्य बोलायचं होतं का? अच्छा बस हा विरोध मला आवडलाय, कारण आपण गेस्ट आहे त्यामुळे मी सगळं आज मान्य. आसोवाचं हे 4थं वर्ष आहे आणि सगळ्यांच्या साक्षीने हे आपण साजरं करतोय आणि उत्तरोत्तर वाढत राहील सगळंच. आई प्लीज. हे कधी सांगणार होता? 2-4 स्ट्राईक पडल्यानंतर थोडकं 5 मिनिटात सांगतो. म्हणजे काय खूप मला मागे विचारलं होतं की अरे ते कसं स्टार्ट झालं किंवा काय असं. तर प्रवास म्हणावा असं काय नाही आसोवाचं. एके दिवशी असं अचानकच एक असो नावाने काहीतरी एक म्हटलं सुरू करूयात आपण असो. मग ते असोवरनं मग वाहिनी असं आलं आणि आपली सोशल वाहिनी नावाचं एक ॲट स्ट्रेच एक 10 स्केचेस आणि त्याचं एक स्ट्रक्चर तयार झालं. आणि या सगळ्यामध्ये माझ्या इतर जे काय म्हणूयात माणसं लाभली त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे, कारण आपल्याला त्यावेळी जी माणसं असतात ती खूप आपल्याला गरजेची असतात. नंतर आपण खूप छान सगळं करतो, पायट्या बिट्या किंवा सगळं. इनिशियली माझी सख्खी बहीण शी इज इन टू डिरेक्शन, तर तिने करावं म्हणून हा सगळा अट्टहास होता की बाबा तू कर, मला काय हे करिअर नाही आहे. तर ती हो म्हणाली. तिचा एक कॉलेजमधला फ्रेंड रुया कॉलेजमधला, नंतर तो माझा घट्ट मित्र झाला, ज्याने आसोवाचा DOP म्हणा किंवा कॅमेरा इतका मोकळे मनाने सांभाळला. तर सुयश म्हात्रे आमचा सुयश म्हात्रे होता, कॅमेरा सांभाळायचा, DOP होता.
आणि ह्या सगळ्याचं कात्रण केल्यानंतर जोडाजोडी कोण करणार? एक एडिटर लागतो नाही का? मग मला कळलं की अरे आपला एक भाऊ पण आहे, आपल्या एका सख्या मामाचा मुलगा आहे, तो आता एडिटिंग शिकून जस्ट बाहेर पडलाय. मग त्याला म्हटलं तू ये, तू जॉईन होता. ओमकार राणे होता आणि माझी बायको वैभवी, ती आज ऑफिसमुळे इकडे नाही आहे, पण ती ऑफिसला असणं गरजेचं आहे, कारण तिने कमवलं तर आपण काहीतरी करू शकतो. त्यामुळे तिला म्हटलं तू पैसे कमव, आम्ही प्रायोगिक करत राहतो. तर एका बेडरूममध्ये सुरू झालेला हा सगळा प्रवास आसोवाचा, की छोट्याशा रूममध्ये एक ह्याचा लॅपटॉप, मॅकबुक आणि माझं असं करून ते करत 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 ह्या सगळ्या मुलांनी, आमचा कैलास आहे, तो त्याचा व्हिडिओ गेला, मला नाही बोललेलं, माझं नाव नाही, आमचा कैलास आहे ना, कैलासने आसोवाचा सगळा साऊंड सांभाळला. आमची इतर काही मुलं आहेत, धीरज आणि जी आता आज येऊ शकली नाहीत, तर ती आज कुठेतरी बाहेर आहेत. मग आत्ता कुठे अनेक वर्षांनी एक छान मालाडमधलं ऑफिस झालं आणि आज हे सगळं 4थं वर्ष बघत असताना मला असं वाटतं की ह्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे, कारण आपण सगळे त्याच याच्यातनं गेलेलो आहोत आणि तीच मजा आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा उल्लेख केला आणि मला तीच खात्री आहे की उद्या हे अजून चित्र वाढलेलं असेल. आणि जसं मगाशी आपल्या भावाने सांगितलं की 7 मिलियन सबस्क्रायबर झाले, तर उद्या अजून आपल्या इतर भावांच्या इतर सगळ्या सक्सेस पार्टीमध्ये आपण असू आणि त्यांचा आनंद आपण सेलिब्रेट करू. आणि सरतेशेवटी आपण लोकांना सांगू की भाई हे आम्ही आहोत वेगवेगळ्या नावांचे चॅनल, पण आम्ही सगळे नाही का एक कम्युनिटी आहे, असं मला खूप मनापासून वाटतं. म्हणजे हे पाठांतर केलेलं भाषण नाही आहे. सो पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. बाकी जे आपली आहेत गाणी ते सुरू राहू देत. थँक्यू. मेहनत मला स्वतःवर प्राऊड होतं. एरियाचा सण जावं ट्रॅक माझा आउट होतो. मुतायला गेलो तरी झाडायला क्राऊड येतो. इंस्टावर कोणीचा पाऊट येतो. दोन पुण्यात वाचतो अख्ख्या भारतातलं शाऊट येतो. पांढरे गँगस्टर यांच्या वाजण्यावर गाऊट येतो. मेरे होmies लोग पनेड़ी सीधा हाथ ऊपर. मैं झगड़े नहीं करता क्योंकि बीच में रखूं. मैं एड्रेस ने बोलता ट्रिपल आई से सीधा बाहर होते आउट व्हेन यू स्टेप इन माय Bye.
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, उसके पहले खाना बाकी है. जेवण ठंडा होता है, पिक्चर ठंडा नहीं होता. बट माहौल केला यार, माहौल केला यार. इंशाल्लाह क्या बजा यार. कमाल कमाल. चलो ये ना सजना ये ना निशाना निशाना बिजली पाने बेली आसमंत अंगी फुल्ली रे बसंत बिजली पाने बेली आसमंत मेरा क्या होगा सोचो तो जरा, ऐसे आहें भरा कीजिए. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. दारू से जख्मों को भरने के बाद, अपने ही साए से डरने के बाद. दारू से जख्मों को भरने के बाद, अपने ही साए से डरने के बाद, न जाने कैसे आया मैं तेरी नजर में. अपनी नजरों से उतरने के बाद, न जाने मुझे कैसे इतना कुछ अच्छा मिला, इतना कुछ बुरा करने के बाद. और तू जो यूं ही इतना प्यारा दिखे है, और तू जो यूं ही इतना प्यारा दिखे है, सोच कैसा लगेगा संवरने के बाद. और मैं तो कहता ही हूँ तू ही है गंगा मेरी. और मैं तो कहता ही हूँ तू ही है गंगा मेरी. तुझी में मिलूंगा मैं मरने के बाद. चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिनी तना मना माझी आसुनी सदैव मोहिनी. तर आज एक असं इन्फॉर्मल एक काय म्हणूया आपण त्याला अनौपचारिक एक आभार मानायचे तुमचे मला मित्रांनो. आसोवाच्या 4थ्या वाढदिवसा दिवशी हे सगळे आपले मित्र बरोबर आले आणि त्यामध्ये ज्यांचं काम मला खरंच मनापासून आवडतं. जसं की एखादं नाटक पाहिलं की आपण जाऊन नाही का त्यांना भेटतो मेकअप रूम मध्ये, तुमचा प्रयोग आवडला, खूप छान करते आणि त्यांच्याकडून आपण काहीतरी प्रेरणा घेतो. मलाही नव्हतं वाटलं होतं की यार आपण असं केव्हा तरी भेटू, कळलं का, की अरे अशी आपली भेट होईल. म्हणजे ती काय दुर्मिळ नसेल, आपण भेटू शकलो असतो. इस मोड पे हम लोग आके मिले आणि इथे आपली भेट झाली ना, तर मला खरंच असं वाटतंय की ही अशी खोटी खोटी आणि अरे छान कोलॅब अशी न भेट होता आपण हा जो काही रॅपो तयार झालाय किंवा हे जे काही छान देवाणघेवाण झाली आहे ना, हे असंच आपण पुढे सुरू ठेवूयात. आणि मला असं वाटतं की ही सुरुवात आहे, काहीतरी चांगलं बनेल म्हणून मी हा व्हिडिओ का करायला लावतोय ना, की मला असं वाटतं की हा व्हिडिओ
तो एक विटनेस व्हिडिओ असेल की केव्हा तरी एक व्हिडिओ यांनी बनवला होता आणि कुठेतरी कुठला तरी रेड कार्पेटवरती भाई हमने बोला था हम लोग लगा सकते. मी हिंदीमध्ये काय बोललो मला माहित नाही, हिंदी सक्ती नाही झाली पाहिजे, पण तरी पण मराठीतच बोलतो. काय विषय टीम, शॉर्ट ब्रेक, टेक अ ब्रेक. आणि यांच्याकडे ना आता इथे नसलेली इतर पण यांचे ऍक्टर्स आहेत ना, ते पण सगळे भारी आहेत. म्हणजे हे आहेत म्हणून यांचं कौतुक नाही, ती मोलकरींचं काम करणारे किंवा इतर ज्या मुली आणि काय सगळे कमाल आहेत. आणि याच्या मागे ह्यांचे जे वरचे सगळे ब्रेन आणि सगळं जे आहे ना, तर सगळ्यांचं खरंच कौतुक आहे. अरे सगळे भारी आहेत. आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर हे गेम ऑन करणार आहेत. नाही वर नाही नॉन लिनियर लवकरात लवकर आहे. आणि मग नाही पण खरं थँक्यू सो मच. आणि खूप प्रेम. मी काय बोलणार आसवाच्या लोकांना, सबस्क्राईब करा. हे यांना काय बोलायचं, सबस्क्राईब करा. हे तुम्ही यांना सबस्क्राईब केलं असणारच आहे, पण प्लीज यांना प्रेम द्या यार. आम्हाला देव करो की असं तुमच्यातला जो एक, मी माझ्या टीमला पण सांगेन, टीम आमची पण प्रामाणिकच आहे, मेहनती आहे, समोर सगळी उभी आहे, पण तुमच्यामध्ये जे वेळ आहे ना, जो असा एक काय म्हणतात ना, जे पॅशन आहे ना कामाला घेऊन एखाद्या, मग ते रील का असे ना, तुम्ही ज्या कमिटमेंटने काम करताय ना, मला असं वाटतं की तुमचे सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स हे आपोआप येतीलच, जे तुमच्यासारखे नंबर्स असलेले. पण ते जरी आलं ना आपल्या आमच्या टीममध्ये, तरी मला असं वाटतं की बाकीचं काम होऊन जाईल. तर ते आज आम्हाला खूपच इन्स्पायरिंग वाटलं, मला पर्सनली, माझ्या टीमला सुद्धा वाटलं असेल. पटकन हो बोल. गंमत करताय. थँक्यू सो मच. एक फोटो घेतला आपण. येस चलो बाय बाय यार. थँक्स अ लॉट.